नमस्कार. दिवाळी नाव ऐकलं तरी काय आठवतं? दिवे, फटाके, मिठाई, बरोबर ना? पण थांबा, दिवाळी म्हणजे फक्त एवढंच नाहीये. आज आपण या सणाच्या आत डोकावून पाहणार आहोत आणि नात्यांना उजळवून टाकणाऱ्या 2 खास दिवसांबद्दल जाणून घेणार आहोत. हे दिवस आहेत कौटुंबिक प्रेमाचे, स्नेहाचे आणि एकत्र येण्याचे. चला तर मग बघूया आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी दिवाळी म्हणजे नात्यांचा सण कसा हे समजून घेऊ. मग आपण येऊ दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेकडे. आणि हो, शेवटी हे सगळं आजच्या काळात इतकं महत्वाचं का आहे यावरही बोलूया. चला सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. दिवाळी म्हणजे नात्यांचा उत्सव आपण म्हणतो तर खरं, पण या दिव्यांच्या रोषणाईमागं दडलेला खरा अर्थ आहे तरी काय? बघा, दिवाळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? दिवे, पणत्या, सुंदर रांगोळी, फटाक्यांची आतषबाजी, सगळं कसं झगमगतं. पण एक प्रश्न आहे, दिवाळीचा खरा अर्थ फक्त हाच आहे का, की या सगळ्याच्या पलीकडेही काहीतरी खोलवर दडलेलं आहे? आणि याचं उत्तर आहे, दिवाळीचा खरा प्रकाश हा दिव्यांमधून नाही, तर तो येतो आपल्या नात्यांमधून. हो, हा सण मानवी संबंधांना, आपल्या माणसांच्या प्रेमाला आणि त्या एकत्र येण्याला साजरा करतो. आणि खरं सांगायचं तर हाच या उत्सवाचा खरा आत्मा आहे. तर मग या नात्यांच्या उत्सवातला एक खास दिवस आपण जवळून पाहूया. हा दिवस एका खूप खूप पवित्र नात्यासाठी आहे. हो, मी बोलतेय दिवाळी पाडव्याबद्दल. पती-पत्नीच्या नात्याचा सन्मान करणारा दिवस. दिवाळी पाडवा किंवा आपण त्याला बलिप्रतिपदा असंही म्हणतो. हा दिवस म्हणजे पती-पत्नीमधलं प्रेम, त्यांची साथ आणि त्यांच्यातल्या त्या पवित्र नात्याला साजरा करण्याचा दिवस. आणि अनेकांसाठी तर हे नवीन वर्षाची सुरुवात असते, जिथे नात्यातला तो गोडवा जपण्याची जणू एक शपथच घेतली जाते. आणि ह्या सणाचं सौंदर्य, आहाहा, ते तर त्याच्या रंगांमध्ये दडलेलं आहे. पाडव्याच्या दिवशी घरात एक वेगळंच असं उबदार, आपुलकीचं वातावरण असतं नाही का? सजावटीमध्ये केशरी, पिवळा, लाल हे सगळे रंग वापरले जातात, जे प्रेम आणि उत्साह दाखवतात. आणि या रंगांना साथ देतो तो सोनसळी प्रकाश, दिव्यांची ती सोनेरी चमक आणि सोन्याच्या दागिन्यांची ती झळाळी. सगळं मिळून एक इतकं मंगलमय वातावरण तयार होतं ना. आणि हा प्रकाश फक्त बाहेरचा नाही, तर तो नात्यातल्या समृद्धीचं प्रतीक आहे. पाडव्याच्या दिवशी काही गोष्टी ठरलेल्याच असतात नाही का? जसं की पारंपरिक कपडे घालायचे, घराला फुलांच्या माळा आणि तोरणांनी सजवायचं, सोन्याचे दागिने, राजाराणी पूजन आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यंग स्नान. याच सगळ्या गोष्टींमुळे तर हा दिवस खऱ्या अर्थाने खास होतो. बरं, पाडवानंतर येतो दिवाळीचा शेवटचा दिवस. पण शेवटचा असला तरी त्याचं महत्त्व काही कमी नाही. हा दिवस आहे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा. हो, बरोबर ओळखलत, भाऊबीज. भाऊबीज म्हणजे एका अर्थाने दिवाळीचा गोड शेवट. या दिवशी बहीण भावाला ओवाळते, त्याच्या चांगल्या आयुष्यासाठी, त्याच्या भरभराटीसाठी प्रार्थना करते आणि भाऊ तो तिला कायम तिचं रक्षण करण्याचं वचन देतो. म्हणजे बघा, हा प्रेम आणि संरक्षणाच्या वचनाचा दिवस आहे. या दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ओवाळणी. बहीण ते पूजेचं ताट तयार करते, भावाला ओवाळते, त्याच्या कपाळावर टिळा लावते आणि मनापासून त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करते. आणि मग भाऊसुद्धा आपल्या लाडक्या बहिणीला छानशी भेटवस्तू देऊन तिचा मान ठेवतो. खरंच किती सुंदर आणि हृद्य परंपरा आहे ही. माहितीये का, या परंपरेमागे खूप सुंदर अशी पौराणिक कथा आहे. ती ओळ आपण नेहमी ऐकतो, यमुनेने यमाला बोलविले घरी, भाऊबीजेच्या औक्षणी करी. ही ओळ आपल्याला थेट यम आणि यमुनेच्या कथेकडे घेऊन जाते. असं म्हणतात की यमुनेने आपला भाऊ यमराजाला घरी जेवायला बोलावलं, त्याला ओवाळलं आणि तेव्हापासूनच ही भाऊबीजेची प्रथा सुरू झाली. तर बघा, आपण पाडवा आणि भाऊबीज या दोन्ही सणांबद्दल बोललो. एकीकडे पती-पत्नीचं नातं, दुसरीकडे भाऊ-बहिणीचं. आता या सगळ्याचा मिळून अर्थ काय होतो आणि आजच्या काळात याचं महत्त्व काय आहे? चला ते पाहूया. हे 2 सण म्हणजे जणू काही आपल्या कुटुंबाचे 2 मुख्य आधारस्तंभच साजरे करतात. दिवाळी पाडवा पती-पत्नीच्या नात्याला घट्ट करतो, तर भाऊबीज भाऊ-बहिणींच्या प्रेमाला एक नवी ऊर्जा देते. आणि हे दोन्ही सण मिळून आपल्या कुटुंबाची वीण अजूनच घट्ट करतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे दोन्ही दिवस म्हणजे प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचा एक मोठा उत्सव आहेत.
हे सण आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून देतात की आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संपत्ती कोणती असेल तर ती आहे आपली माणसं आणि त्यांच्यासोबतची आपली नाती. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मनात येतो. आजच्या या धावपळीच्या जगात जिथे सगळेच इतके व्यस्त आहेत, तिथे आपण या नात्यांचा प्रकाश असाच तेजस्वी कसा ठेवू शकतो? ह्या सणांचा खरा अर्थ जपून आपल्या नात्यांना अजून मजबूत कसं करता येईल ह्यावर विचार करायला हवा, नाही का?